मंडळी नमस्कार, मी निकिता. द कॉमन मॅनच्या बी पॉझिटिव्ह सिरीज मध्ये आपण नियमितपणे भेटतो आहोत. कितीतरी सामान्यातल्या असामान्य लोकांच्या गोष्टी मी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या. त्या तुम्हाला कशा वाटल्या? तुमचे अभिप्राय अनेक मार्गांनी आमच्यापर्यंत पोहोचले. अजूनही पोहोचवा, आम्हाला ते वाचायला खूप आवडतं. आज मी तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहे जो आधी अगदीच कॉमन मॅन होता आणि आता देशातला द कॉमन मॅन झालाय. ही गोष्ट आहे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांची. मंडळी, कधी कधी आपण स्वप्न बघतो, त्यासाठी धडपडही करतो, पण नियती असते ना, तिच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. ती आपल्या समोर अशा गोष्टी आणून ठेवते की आपण कधी विचारही केलेला नसतो. आजची गोष्ट आहे अशाच एका मुलाची जो गुजरात मधल्या एका छोट्याशा रेल्वे स्टेशनवर चहा विकायचा. ज्याच्याकडे ना मोठी पदवी होती ना राजकीय वारसा. तो जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा प्रधान सेवक आहे. हो, आपण बोलतो आहोत आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याविषयी. मंडळी, नरेंद्र मोदींचं वर्णन 4 ओळीत करायचं म्हटलं तर रामदास स्वामींच्या ह्या श्लोकांची नक्कीच आठवण होते. समर्थ म्हणतात, दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाण जाणून निवळे यथायोग्य, राखो जाणे नीती न्याय, न करी करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करू जाणे. एका अतिसामान्य माणसाचा जागतिक स्तरापर्यंतचा हा प्रवास कसा होता थोडक्यात जाणून घेऊया. गुजरातचं वडनगर, एका छोट्याशा घरात नरेंद्र मोदींचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताचीच. वडील रेल्वे स्टेशनवर चहाचं दुकान चालवत होते. शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यावर हा छोटा मुलगा आपल्या वडिलांना मदत म्हणून चहा विकायचा. चहा चहा असं म्हणत रेल्वेच्या डब्यातून फिरताना अगदीच बालवयात त्यांना सामान्यातल्या सामान्य माणसाचं दुःख फार जवळून कळलं. पण नरेंद्र फक्त चहा विकत नव्हते, तर ते स्वप्नही विणत होते. त्यांना सैन्यात भरती व्हायचं होतं, देशाची सेवा करायची होती. सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला नाही, पण देशसेवेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि हिमालयाच्या कुशीत निघून गेले. 2 वर्ष तिथे त्यांनी ध्यानधारणा केली, साधू संतांच्या सहवासात राहिले आणि स्वतःला ओळखलं. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सामाजिक संस्थेशी त्यांचा जवळून परिचय होता. संघात पडेल ते काम करण्याची वृत्ती बालपणापासूनच त्यांच्यात रुजवली गेली होती. सुरुवातीला तर ते संघाच्या कार्यालयाची साफसफाई करत, चहा बनवत आणि लोकांना जेवणही वाढत. कुठलंही काम छोटं नसतं हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलं. हा संस्कार त्यावेळी त्यांच्यावर झाला. हळूहळू त्यांच्यातल्या संघटनात्मक ताकदीची संघटनेला कल्पना आली. अनेक वर्ष प्रचारक म्हणून काम केल्यानंतर भारतीय जनता पक्षात त्यांचा अधिकृतपणे प्रवेश झाला आणि मग आला 2001 चा तो क्षण. गुजरातमध्ये भूकंप आला होता, राज्य संकटात होतं. अशा वेळी त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ज्या माणसाने कधी साधी नगरपालिकेची निवडणूकही लढवली नव्हती, तो थेट एका राज्याचा मुख्यमंत्री झाला. पण तिथेही त्यांनी कॉमन मॅनचा दृष्टिकोन सोडला नाही. गुजरात मॉडेलच्या माध्यमातून त्यांनी राज्याचा कायापालट केला. 2014 साल संपूर्ण भारताचं लक्ष एका माणसाकडे लागलं होतं. अब की बार ही घोषणा घराघरात पोहोचली होती. एका सामान्य चहावाल्याने दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिलं होतं आणि जेव्हा निकाल लागले तेव्हा इतिहास घडला. संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मी पंतप्रधान नाही तर तुमचा प्रधान सेवक आहे, असं ते म्हणाले. उज्ज्वला गॅस असो, जनधन खाती असो किंवा स्वच्छ भारत अभियान, त्यांच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस होता, ज्याच्यात ते स्वतःला बघत होते. आजही बघतात. आज सुद्धा जगातले मोठमोठे नेते जेव्हा त्यांच्याशी हस्तांदोलन करतात तेव्हा ते केवळ नरेंद्र मोदींशी नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आत्मविश्वासाशी हस्तांदोलन करत असतात. मित्रांनो, नरेंद्र मोदींचे राजकीय विचार तुम्हाला पटोत अथवा न पटोत, पण त्यांच्या संघर्षाला नाकारता येणार नाहीत. ते नेहमी म्हणतात, कष्ट केल्याने थकवा येत नाही तर समाधान मिळतं. एका छोट्याशा गावातून आलेला हा नेता जगाचा नेता बनला. त्याचा हा प्रवास आपल्या
आपल्यासाठी फारच प्रेरणादायी आहे. आज आपण अशा देशाचे नागरिक आहोत जिथला प्रधान सेवक हा अतिशय सामान्य घरातून आलेला आहे. आपण यातून हेच शिकतो की तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवू शकत नाही, तुमची जिद्द ठरवते. तुम्हाला या नरेंद्र मोदींच्या प्रवासातला कुठला भाग जास्त आवडला कमेंट मध्ये मला नक्की सांगा. मी निकिता आज तुमची रजा घेते. पुढच्या अशाच एखाद्या प्रेरणादायी कथेसह पुन्हा तुम्हाला भेटेन द कॉमन मॅनच्या बी पॉझिटिव्ह सिरीज मध्ये. तोपर्यंत ऐकत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं करा आणि कॉमन मॅनला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.